नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा प्रवास महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेले ठिकाण म्हणजे चंद्रपूर येथील आज माता महाकाली देवीच्या दर्शनासाठी आज आपण जाणार आहोत। तर चला मग जाऊया। तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत चंद्रपूरला महाकाली मंदिराच्या परिसरामध्ये। बराच मोठा परिसर आहे इथे। इथे गाडी पार्क करून आता आपण मंदिराकडे निघालेलो आहोत। तर पार्किंग एरियापासून मंदिर जवळच इथे बरेचसे दुकान आहे जिथे पूजेचे साहित्य उपलब्ध आहे। तर चला मग पूजेचं साहित्य घेऊया आणि मग देवीच्या दर्शनाला निघूया। चला। महाकाली मंदिर मध्य भारतातील एक महत्त्वाचे तीर्थस्थळ आहे। हे स्थळ विदर्भातील 8 शक्तिपीठापैकी एक आहे। तर मित्रांनो, हा आहे मंदिराकडे जाण्यासाठी प्रवेश गेट। तर चला मग निघूया मंदिराकडे। मंदिराकडे समोर जात असताना आपल्या उजव्या हातावरती मारुतीरायाचे मंदिर आहे आणि डाव्या बाजूला गणपती देवाचे मंदिर आहे। महाकाली देवी ही शक्तीचे, धैर्याचे आणि विजयाचे प्रतीक मानले जाते। चंद्रपुरातील आणि आसपासच्या भागातील बरेच लोक येथे श्रद्धेने येतात। नवरात्रात काळात मंदिरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक येतात। इथे यात्रा मुख्यतः 2दा भरल्या जाते। चैत्र नवरात्र मार्च एप्रिल आणि अश्विन नवरात्र म्हणजे सप्टेंबर ते ऑक्टोबर या 2 काळामध्ये नवरात्रामध्ये इथे बरेच पर्यटक, बरेच भाविक दर्शनासाठी येतात। तर मित्रांनो, आपण मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत। मंदिरात गेल्यानंतर सुमारे 8-10 पायऱ्या उतरून गेल्यावर गुहेसारखी दगडी गर्भगृह आहे। त्याच्या मध्यभागी श्री महाकाली देवीची मूर्ती विराजमान आहे। गर्भगृहाचा दरवाजा आणि मूर्ती यामध्ये फार थोडे म्हणजेच 2 ते 3 फुटाचे अंतर आहे। गर्भगृह हे एखाद्या गुहेसारखेच वाटते। देवीचे मंदिर चौरस बांधणीचे दगडी आहे। मंदिर 60 बाय 60 फुटाचे असून उंची 50 फूट आहे। त्यावर मुघल स्थापत्य शैलीचे छाप आहे। श्री महाकाली देवीची मूर्ती 5 फूट उंचीची असून पाषाणाने कोरलेली आहे। मूर्तीला शेंदूर अर्पण करण्यात आलेला आहे। मुखवटा सुद्धा बसवण्यात आलेला आहे। इथनं आपल्याला आता देवीच्या गर्भगृहामध्ये जाता येते। देवीचे गर्भगृह हे 10 फूट खोल असून 18 बाय 18 फुटाचे आहे। महाकाली देवीची मूर्ती ही 3.15 मीटर बाय 1.60 मीटर बाय
1.85 मीटर आकाराच्या गुहेमध्ये स्थित आहे. इथनं पाहिल्यास आपल्याला देवीची मूर्ती ही निद्रा अवस्थेमध्ये दिसेल. ही आहे मूर्ती. एक पुरातन कथेनुसार खडक्या बल्लाळ या गोंड राजाच्या या क्षेत्रामध्ये फिरायला आले असता झरपट नदीच्या कोरड्या पात्रात त्यांना एक कुंड दिसले. त्यातील पाण्याने त्यांनी तोंड धुतले आणि ते पाणी प्यायला. त्याबरोबर त्यांच्या चेहऱ्यावरील खांडके नष्ट झाली. दुसऱ्या दिवशी त्यांनी तेथे जाऊन कुंडातील पाण्याने स्नान केले तेव्हा त्यांच्या सर्व अंगावरील खांडके नाहीशी झाली व त्यांचे शरीर तेजस्वी दिसू लागले. राजाला स्वप्नात महादेवाने दर्शन दिले. राजाने ते प्राचीन कुंड महादेवाच्या पिंडीच्या आकाराने बनविले आणि तेथे अंचलेश्वर महादेव मंदिर बनवले. याच मंदिराच्या दक्षिण बाजूला थोड्या अंतरावर राजाला एक भुयार दिसले आणि त्या भुयारात खडकात कोरलेली भव्य अशी देवीची मूर्ती आढळली. तीच ती महाकाली देवी. राजाने ते भुयार स्वच्छ करून तेथे देवीचे मंदिर बांधले. या तपशिलाकडे पाहता 1495 ते 1496 या काळात ही मंदिर बांधले असावे असा अंदाज आहे. नंतर गोंड राजा वीरशाह यांची पत्नी राणी हिराई हिने हे भव्य मंदिर बांधले असून वीरशाह पराक्रमी झाले त्याचे प्रतीक म्हणून चैत्र पौर्णिमेला महाकाली देवीच्या उत्सवाची प्रथाही सुरू झाली. त्यामुळे हल्लीचे मंदिर 1704 ते 1719 या काळात बांधले गेले असावे असा अंदाज आहे. देवीच्या मूर्तीच्या मागच्या बाजूला छोट्या भुयारात देवीचे पलंग असून निद्रा घेत असलेली स्वरूपात महाकाली देवीचे मूर्तीचे दर्शन होते. याच ठिकाणी मूर्ती सापडली असावी. अशा प्रकारे आज मी आपल्या परिवारासोबत श्री महाकाली देवीचे दर्शन घेतले. देवीचे दर्शन घेतल्यानंतर घरून आम्ही फराळाचे साहित्य आणले होते आणि सोबतच तिथे महाप्रसाद सुद्धा उपलब्ध होता. त्याचा सुद्धा आम्ही आनंद घेतला. अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.